जेव्हा सून आपल्या वृद्ध सासूला मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडायला गेली, तेव्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये तिने असा प्रकार पाहिला की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे देवा, गवत चरायला या म्हातारीचं मन हरवलंय. अहो, ती वेडी झाली आहे असे दिसते. आणि एक दिवस ती तिच्या सोबत मलाही वेडी करेल. तिला पाहिल्यावर ती कुठेही बसते. आत्ताच मोलकरीण रेखाने मोपिंग उरकले आणि इथे हॉलमध्ये येऊन बसली. तिने कुठून प्रवास केला असेल आणि तिला काय स्पर्श झाला असेल कोणास ठाऊक. इथून निघून जा म्हातारी, आणि जा आणि तुझ्या खोलीत मर. माझ्या स्वच्छ घरात पाऊलही ठेवू नकोस असं मी तुला किती वेळा सांगितलं, पण तू हट्टी झालीस. मी तुला कितीही वेळा समजावलं तरी काही फरक पडत नाही. तेव्हा कमलाजी अगदी निरागसपणे म्हणाल्या, सुनबाई, मला त्या खोलीत जायची इच्छा नाही. तिथे खूप गरम आहे. याबाबत मी राजनशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तू आहेस की सांगू दिले नाही. सुनबाई, राजनला पंखा लावायला सांग. हे ऐकून रोमा चिडली आणि सासूला केसांना धरून आपल्या खोलीकडे ओढू लागली. जेव्हा कमलाजींनी आपल्या सुनेचा हात तिच्या केसांतून सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुनेने त्यांच्या चिमटा घेतला. आपल्या सुनेचे रोजचे कठोर शब्द ऐकून कमलाजी हळूहळू डिप्रेशनमध्ये जात होत्या. आज सुनेने मार खाल्ल्यानंतर तिने स्वतःचे भान हरपले. तिथून उठून ती तिच्या खोलीत गेली आणि बेशुद्ध पडली. ते उन्हाळ्याचे दिवस होते. कडक उन्हात कमलाजींच्या मनावर उष्णतेचा आघात झाला. त्याचा दोघांवर वाईट परिणाम झाला. सकाळपासून संध्याकाळ कधी झाली ते कळलेही नाही. तर म्हातारी दिवसभर तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. याचा रोमाला मनात आनंद वाटत होता. त्याला त्यांचे कोणतेही काम करावे लागत नाही हे चांगले आहे. तिला जेवणही द्यायचे नव्हते. पण घरी आल्यावर आईला अशा अवस्थेत पाहून मुलगा राजन काय बोलेल याची तिला कल्पना नव्हती. राजन घरी पोहोचताच त्याने पहिले काम केले ते त्याच्या आईच्या खोलीत गेला. तिथे गेल्यावर पायाखालची जमीन सरकल्याचे दिसले. आई बेशुद्ध अवस्थेत बडबडत होती, सुनबाई, मला मारू नकोस. आतापासून मी तुझ्या स्वच्छ घरात पाऊलही टाकणार नाही. सुनबाई, मला मारू नकोस. आणि ती तिचे हात पाय फडफडवत होती. राजनने कोणाला काहीच न बोलता आईला दवाखान्यात नेले. तेथे पोहोचल्यानंतर आईला कशाचा तरी धक्का बसल्याचे उघड झाले. मात्र राजनने रोमाला याबाबत विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. आता हळूहळू वेळ जाऊ लागला. कमलाजी पण थोडं नॉर्मल होऊ लागल्या, मात्र त्यांची मानसिक स्थिती अजूनही ठीक नव्हती. एके दिवशी उष्णतेने त्रासलेल्या कमलाजींनी आपले सर्व कपडे काढले आणि घरामागील अंगणातील नळाच्या थंड पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात केली. मग तिला पाहून नातवंडे तिची चेष्टा करू लागली आणि म्हणाली, वेड्या आजीला काही लाज नाही. ती उघड्यावर आंघोळ करत आहे. वेडी आजी, वेडी आजी. आईकडून हे शब्द त्याने नेहमी ऐकले असल्यामुळे त्याच्या नजरेतही आदर नव्हता. हे ऐकून रोमाने आपल्या मुलांनाही आत जाण्यास सांगितले आणि त्या दिवशी तिने कमलाजींना चप्पलने इतके मारले की त्यांच्या कपाळातून आणि कोपरातून रक्त येऊ लागले. तिचे नातवंडे हे दृश्य गुपचूप पाहत होती आणि जेव्हा त्यांचे वडील आले तेव्हा त्यांची मुले त्यांना त्या दृश्याविषयी सांगायला गेली असता रोमाने त्यांना हातवारे करून धमकी दिली की त्यांना काही सांगितले तर त्यांनाही त्यांच्या आजीप्रमाणे शिक्षा होईल. तुम्हालाही मारहाण करीन. बिचाऱ्या लहान मुलांना भीतीमुळे वडिलांना काहीच सांगता आले नाही. पण त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक गोष्ट विचित्र होऊ लागली की कमलाजी आता त्यांच्या खोलीतून बाहेर पडली नाहीत. आणि जेव्हाही राजन त्यांना भेटायला जायचा तेव्हा रोमा त्यांना अडवायची. ती त्यांची चांगली काळजी घेत आहे हे सांगायची. दुसरीकडे नेहमी खेळत उड्या मारणारी राजनची दोन्ही लहान मुले भीतीने जगू लागली. घरातलं असं विचित्र वातावरण पाहून राजनला काहीतरी नक्कीच गडबड आहे असा संशय येत होता, पण ते काय ते समजत नव्हतं. असेच काही दिवस गेले. रोमाही आता निश्चिंत राहू लागली. त्यानंतर राजनने संधी साधून आपल्या दोन्ही मुलांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने बाहेर काढले. त्यांनी त्यांना आईस्क्रीम, चॉकलेट, चायनीज पकोडे आणि त्यांच्या आवडीच्या अनेक वस्तू खरेदी केल्या, ज्या मिळाल्यानंतर दोन्ही मुले पूर्वीप्रमाणेच खूप आनंदी झाली. एवढ्या किलबिलाटात खेळत संध्याकाळ कधी रात्र झाली ते त्यांना कळलेच नाही. तेव्हा राजनने आपल्या दोन्ही मुलांना विचारले, बेटा, जर तुम्ही दोघांनी मला खरे सांगितले तर मी तुला रोज अशाच सहलीला घेऊन येईन आणि तुला आणखी चांगल्या गोष्टी देईन. बेटा, त्या दिवशी घरी काय झालं, फक्त मला संपूर्ण गोष्ट सांगा. मग दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांना त्या दिवशीची संपूर्ण घटना सांगितली.
रोमाने त्यांच्या सासू कमलाजी यांचे केस ओढून आणि चप्पलने कसे मारले होते. मुलांकडून या सर्व गोष्टी ऐकून राजनची अवस्था अशी झाली की त्याला कापले तर रक्त येणार नाही. त्याचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता आणि रोमा आपल्या बोलण्यावर परत जाऊ नये म्हणून त्याने मुलं काय बोलतात ते रेकॉर्डही केलं होतं. राजनने दोन्ही मुलांना आपल्या घरी आणले, पण पत्नी रोमाला काहीही न बोलता तो आईच्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हा रोमाने त्याला पुन्हा थांबवले. पण राजन आज थांबणार नव्हता. त्याने आपल्या मोबाईलची टॉर्च पेटवली आणि पटकन आईच्या अंधार कोठडीकडे धाव घेतली, जिथे खूप अंधार होता. आईची अवस्था बघून त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याला बालपणीचे दिवस आठवले. तो 7 वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. मग इतक्या संकटांचा सामना करूनही त्या लहान मुलाला वाढवण्याचे धाडस आईने कसे केले. जेव्हा त्याचे वडील वारले, नातेवाईकांसह कुटुंबातील आणि समाजातील सर्वांनी आईला सांगितले की तिने पुन्हा लग्न करावे. आता तिचे वय काय आहे? हा मुलगा कुठेही मोठा होईल, पण तुझे अख्खे आयुष्य बाकी आहे. पण या आईने फक्त माझ्यासाठी दुसरं लग्न केलं नाही. लोकांचे अनेक घाणेरडे टोमणे सहन केले, पण मन दुखू दिले नाही आणि मला मोठं केलं. पण आज जेव्हा माझ्या आईचे सुखाचे दिवस आले, तेव्हा मी माझ्या पत्नीवर विश्वास ठेवून मोठी चूक केली. तो ढसाढसा रडू लागला आणि त्याने रोमाला विचारले त्याच्या आईच्या कपाळावर आणि कोपरावर झालेल्या जखमाविषयी. तेव्हा तिने त्याला सांगितले की त्याची आई घसरून अंगणात पडली होती. तुम्हाला विनाकारण काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला याबद्दल सांगितले नाही. त्यावेळीही राजन काही बोलला नाही, पण तो दुःखी झाला आणि रोमाला धडा कसा शिकवायचा याची संधी शोधू लागला. मग तो त्याच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जातो आणि त्याच्या आईने त्याला सांगितले होते की ती खूप मोठ्या कुटुंबातील मुलगी आहे. लहानपणापासूनच तिचे सौंदर्य अगदी राणीसारखे होते. कमलाजींना लहानपणापासूनच कोणतेही काम शिकण्याची खूप आवड होती. त्यामुळे त्या लहानपणापासूनच प्रत्येक कामाकडे लक्ष देत असत. त्यांचे समर्पण पाहून कमलाजींच्या आईनेही त्यांना प्रत्येक काम शिकवले. मग ते स्वयंपाक असो, भरतकाम असो, विणकाम असो किंवा शिवणकाम असो. लग्नाच्या वयात येईपर्यंत कमलाजी सर्व कामात पारंगत झाल्या होत्या. तिच्या लहान वयातच तिच्या घरच्यांनी तिचे लग्न रामेश्वरजींशी केले. रामेश्वरजी जे फार श्रीमंत नव्हते, पण एक लहान कपड्यांचे दुकान होते. ते स्वभावाने खूप चांगले होते. ते एक अतिशय सज्जन व्यक्ती होते आणि त्यांचा सौम्यपणा पाहून कमलाजींच्या पालकांना त्यांच्या मुलीसाठी रामेश्वरजी आवडले. लग्नानंतर दुकानाच्या कमाईतून घरखर्च भागवता येत नव्हता, पण कमलाजींनी रामेश्वरजींच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण साथ दिली. कमलाजी अतिशय सद्गुणी स्त्री होत्या. तिच्या गुणांनी आणि शहाणपणाने तिने आपल्या पतीला घरखर्च भागवण्यात पूर्ण मदत केली. त्यांना एकुलता एक मुलगा होता राजन. त्याच्या संगोपनासाठी त्याने कोणते प्रयत्न केले नाहीत. कधी सूट सील करून, कधी लोणची विकून तर कधी पापड विकून. हिवाळ्यात त्याने स्वेटर बनवून विकले जेणेकरून आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे. कमलाजी एक चांगली पत्नी आणि चांगली आई होती. ती रात्रंदिवस सासरची सेवा करायची. संपूर्ण गावात कमलाजींचे कौतुक झाले. कालांतराने मूल मोठे झाले. रामेश्वरजींना अचानक ब्लड कॅन्सर झाला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने कमलाजींना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी मानसिक संतुलन गमावले. राजन डॉक्टरकडे घेऊन गेला. सर्व तपासण्या केल्या, पण सर्व चाचण्या नॉर्मल आल्या. डॉक्टरांनी राजनला सांगितले की आईला कशाचा तरी धक्का बसला आहे. जर तुम्ही त्यांची चांगली काळजी घेतली, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, तर सर्व काही ठीक होईल. वेळ निघून गेला आणि कालांतराने कमलाजींनीही स्वतःला बळ दिले आणि हिंमत एकवटली आणि आपल्या मुलाला चांगले संगोपन आणि उज्ज्वल भविष्य मिळावे म्हणून पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली. त्यानंतर रामेश्वरजींच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःला निराश होऊ दिले नाही, तर दुप्पट उत्साहाने कष्ट केले जेणेकरून त्यांनी आपल्या मुलाला उच्च पदावर बसवून चांगल्या मुलीशी त्याचे लग्न लावावे. आपल्या मुलाच्या सुखासाठी तिने पतीच्या मृत्यूचे दुःख सहन केले आणि रात्रंदिवस मेहनत करू लागली. त्यांची सून एवढी निरुपयोगी होईल की त्यांचे आयुष्य दयनीय होईल हे त्यांना फारसे माहीत नव्हते. त्याच्यावर इतके अत्याचार करील असे त्यांना वाटले नव्हते. एके दिवशी राजन खूप अस्वस्थ झाला आणि पार्कमध्ये गेला. रोमाला शुद्धीवर आणण्यासाठी काय करावं असा तो विचार करत होता. पार्कमध्ये सासूला भेटल्यावर राजन खूप अस्वस्थ झाला.
राजन बराच वेळ गप्प बसून असल्याचे तिने पाहिले. तो कुठल्या तरी खोल विचारात मग्न होता. राजनच्या सासूने त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले असता राजनने तिला सर्व प्रकार सांगितला आणि आपली मन स्थिती सांगताना राजन रडू लागला. आपल्या मुलीच्या कृत्याबद्दल ऐकून रोमाची आई खूप अस्वस्थ झाली आणि तिने रोमाला आपल्या चुका जाणून देण्याची योजना आखली. तिने राजनला सांगितले की राजन बेटा, घरी जा आणि रोमाला सांग की रोमा तुला आईला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला सांगत होती. मी आईला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मी आईशिवाय जगू शकतो, पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. राजने त्याची विनंती मान्य केली. त्या पलीकडे सर्व गोष्टींची काळजी मी स्वतः घेईन, असे सासूबाईने सांगितले. फक्त उद्या सकाळी 10 वाजता ये. राजन म्हणाला, पण आई, मी आईला मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडू शकत नाही. माझ्याशिवाय या जगात तिचे कोणी नाही. तेव्हा राजनची सासू म्हणाली, बेटा, उद्याची वाट बघ. तू खरंच तुझ्या आईवर नाराज असल्यासारखे नाटक कर. आता संध्याकाळी राजन घरी पोहोचला तेव्हा रोमाचा चेहरा लाल झाला होता. तिने रागाने राजनला सांगितले की ती तिच्या माहेरच्या घरी जाईल. तेव्हा राजन म्हणाला की रोमा, तिच्या माहेरच्या घरी जाण्याची गरज नाही. उद्या आपण आईला मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडण्यासाठी निघू. त्यांचाही मला कंटाळा आला आहे. ज्या स्वरात राजनने रोमाला हे सांगितले, रोमाला वाटले की राजनला खरोखरच त्याला आईचे दुःख झाले आहे. रोमा लगेच खुश झाली आणि राजनला म्हणाली, तू खरं बोलतोस का राजन? उद्या आपण आईला मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडणार आहोत का? राजननेही होकारार्थी मान हलवली. आता रोमा भल्या पहाटे उठून तयार झाली. तिच्या आनंदाला सीमा नव्हती आणि पुढे काय होणार आहे हे तिला फारसे माहीत नव्हते. राजनने गाडी घेतली आणि आईला त्यात बसवून मेंटल हॉस्पिटल गाठला. राजन म्हणाला की रोमा, तू गाडीत बस आणि मी आईला आत सोडतो आणि परत येतो. रोमा गाडीतच बसून राहिली. तिला एका महिलेच्या जोरजोरात किंचाळण्याचा आवाज रोमाने ऐकताच तो आवाज रोमाला का ओळखीचा वाटला ते मला कळले नाही. जेव्हा रोमा स्वतःला थांबवू शकली नाही तेव्हा ती आत गेली आणि तिने जे पाहिले त्याने तिचे डोळे उघडले. कारण त्या महिलेचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. ती स्त्री दुसरी कोणी नसून तिची आई होती. तिला 4-5 लोकांनी पकडून ठेवले होते आणि ती त्यांच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. आईची ही अवस्था रोमाने कधीच पाहिली नव्हती. ती त्या लोकांवर ओरडली आणि म्हणाली, त्यांना सोडा, ते माझ्या आईला का त्रास देत आहेत आणि त्यांना येथे कोणी सोडले आहे? त्यांना इथे कधी आणले? त्यापैकी एकाने सांगितले की ती वेडी झाली आहे. तिची सून आणि मुलगा तिला इथे सोडून गेले आहेत. रोमाची आई खूप ओरडत असताना एका माणसाने तिला चापट मारली, जी रोमाला सहन झाली नाही आणि रोमाने त्या माणसाला पाठीमागून थप्पड मारली आणि तिच्या आईला त्याच्यापासून मुक्त केले आणि तिला बाहेर काढले. समोरून त्याचा भाऊ येताना दिसला. त्याला पाहून रोमा चिडली. तर दुसरीकडे राजनही कमलाजींसोबत आला होता आणि संपूर्ण नाटक स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता. रोमा आपल्या भावाला खूप शिव्या देऊ लागली. माझ्या आईला इथे आणण्याची हिंमत कशी झाली? अरे नालायक माणसा, तुझ्या आईने आम्हाला वाढवण्यासाठी आणि तुला शिकवण्यासाठी किती त्रास सहन केला हे तू विसरला आहेस. त्याचा भाऊ काही वेळ ऐकत राहिला. मग तो रोमाला म्हणाला, का आता तुझी पाळी आली आहे, तू सर्व काही पाहू शकतोस. मी आईला मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडले म्हणून तू माझ्याशी भांडत आहे आणि तू तर सासूला मारहाण करते. तेव्हा अशा भावाला तिला किती त्रास सहन करावा लागला असेल हे तुम्ही पाहिले नाही. त्या आईने आपल्या मुलाचे लग्न लावून दिले. काय वाटले असेल त्या आईला? तुझ्यासारखे नालायक सून त्याच्यावर एवढा मानसिक छळ करेल की त्याचे मानसिक संतुलन बिघडेल. आईने तुला असे संस्कार दिले नाहीत आणि आई काही वेडी नाही. आईने मला असे करायला सांगितले. मग रोमाने तिच्या आईकडे आश्चर्याने पाहिले. मग तिची आई म्हणाली की शेवटी कमलाजी याही राजनजींच्या आई आहेत. तू त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये सोडाशील असा विचारही कसा केला? हे सर्व पाहून रोमाला तिची चूक कळली आणि तिने हात जोडून सर्वांची माफी मागितली आणि राजनला म्हणाली, राजन, मला माफ कर आणि मी माझा रस्ता चुकलो होतो. आजपासून मी तुझ्या आईची अगदी माझ्या आईसारखीच काळजी घेईन. आणि रोमाने सासूचा हात धरला आणि तिला गाडीत बसवून घरी नेले. पण रोमाची आई अनुभवी स्त्री होती. अचानक तिला आपल्या मुलीवर विश्वास बसत नव्हता की ती कमलाजींची योग्य काळजी घेईल की नाही.
त्यामुळे ती स्वतः जाऊन पाहायची की तिच्या मुलीच्या वागण्यात काही बदल झाला आहे का. कधी ती आपल्या मुलाला पाठवायची किंवा कधी राजनला विचारायची. पण जोपर्यंत कमलाजी पूर्णपणे बरी होत नाहीत तोपर्यंत त्यांनी तिच्यावर उपचार करायला मदत केली आणि तिच्या मुलीला मार्गदर्शन करत राहिली, जेणेकरून तिची मुलगी पुन्हा कोणतीही चूक करू नये. त्या दिवसापासून रोमाने आपल्या सासूबाईंची उत्तम सेवा केली आणि त्यांच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही. आता त्यांचे कुटुंब एक आनंदी कुटुंब होते आणि ते सर्व एकत्र आनंदाने राहू लागले. हळूहळू कमलाजींनाही रोमाच्या सेवेमुळे बरे वाटू लागले. रोमाचे बदललेले रूप पाहून राजनलाही खूप आनंद झाला आणि तो मनातल्या मनात सासू सासऱ्यांचे आभार मानू लागला. मित्रांनो, आई वडिलांच्या पायाशी स्वर्ग असतो असं म्हणतात, पण आजची मुलं जगाच्या चकचकीत जगत आहेत. विज्ञानाचे म्हणूनच ते आपल्या म्हाताऱ्या जन्मदात्या आई वडिलांना काहीही मानत नाहीत. त्यांचा कोणी आदर करत नाही. पण कोणी आई वडिलांची सेवा केली असेल तर त्यांचा आदर केला असा माझा अनुभव आहे. त्याची रात्रंदिवस चौपट प्रगती झाली. कारण जेव्हा आई वडील आनंदी असतात तेव्हा देव आनंदी होतो. कारण आपण जन्माला आलो तेव्हापासून आपल्याला जीवन दिलेले आणि प्रत्येक गरजा पूर्ण करणारे फक्त आपले आई वडील पाहिले. त्यामुळे वृद्धापकाळात त्यांना आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. स्टोरी चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी 1 लाखाचा आहे.